गोळीबाराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरूच आहेत। पुण्यामध्ये ज्याप्रमाणे गुंडांची परेड झाली तशी परेड निर्भय बनूच्या सभेवेळी गाडी फोडणाऱ्यांची का झाली नाही असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, ते पोलीस चोख करते। 3 प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही? कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत। पुण्यामध्ये निखिल वागळेंसह त्यांच्या सहकाऱ्यांवर जो हल्ला झाला त्या हल्लेखोरांची परेड का निघाली नाही म्हणून विरोधकांनी गृह विभागाला प्रश्न केले। गुंडांवरून सरकारवर टीका झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी स्थानिक गुंडांची परेड काढली होती। मात्र जर सर्वांना कायदा एक असेल तर मग भाजप कार्यकर्त्यांसाठी का नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय। निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं काय झालं? काही दिवसापूर्वी म्हणजे 4 दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन त्याने एक शो केला, काही गुंडांची परेड केली। बोला अब एक फोटो बिटो निकालना बंद करो, सीएम के साथ काढा। मग काल या 3 प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही? का त्यांच्यावर राजकीय दबाव आहे? हे शो बंद करा, माझं म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना, ही नौटंकी बंद करा। त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त, नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते। पोलीस आयुक्त आहेत त्यांनी मध्यंतरी गुंडांची परेड काढली होती। संजय राऊतने त्यावर टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने वागड्यांवर हल्ला करण्यात आला त्यांची पण परेड काढणार अशी टीका केली। कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत। कोणी योग्य नेते असतील त्यांच्याबद्दल मला विचारायचं, संजय राऊत बद्दल काय विचारायचं? कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही। कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाही आहे। ही घटना आत्ताच घडलेली आहे तर मी ताबडतोब CPशी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथं CCTV कॅमेऱ्यात किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्याबद्दलच्या सूचना देतो। हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामा नये। मधी पण काही बाबतीत कुणावर शाई टाक, कुठं काय कर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या। ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। परेड जेव्हा CPंनी घेतली तेव्हा बरेच गुंड तिथं दिसले, पण काही गुंड नाहीतर जे कोणी प्रतिनिधी आहे जे आज राजकारणात आहेत ते मात्र तिथं दिसले नाही। गुन्हे तेवढेच आहेत। आता ते कोण होतं मला माहिती, शहराध्यक्ष दीपक मानकर असं नाही, त्या व्यक्तीने मला नाव नाही सांगितलं, पण ते नाव तुम्ही सांगितलं तर त्या नावाच्या मागे काय आहे दडलंय ते थोडंसं बघावं लागेल। एकीकडे पुण्यातल्या वागळेंवर झालेल्या हल्ल्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणीही कायदा सुव्यवस्था हाती न घेण्याचं आवाहन केलं, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मात्र अशी कामं कराल तर अशीच दशा होईल म्हणून इशारा दिला आहे। कायदा आणि सुव्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये, ती कोणी भाजपचा असो कोणी असो कोणी हातात घेतली तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करूच, पण त्याच वेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे। तथापि ते कितीही चुकीचे बोलले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, ते पोलीस चोख करते। आत्मनिर्भर बनवमध्ये असीम सरोदेनंतर चक्रवर्ती त्याच्यानंतर निखिल वागळ्यांचं एक नाव वाढतंय आणि काल त्यांची पुण्यामध्ये गाडी देखील फोडली नाही, चोपलं द्या, फोडली काय म्हणजे चोपलं सांग। त्यामुळे असे काम केलं का असंच होतं ना, ते बाकीच्यांच्या पण तीच दशा होती। दरम्यान संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या ज्या व्यक्तीचा फोटो ट्विट करून त्याला गुंड म्हटलंय त्यावर आपल्यावर राऊतांनी सांगितलेले गुन्हे दाखल नाहीत असा दावा संबंधित व्यक्तीनं केलाय। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं कॅबिनेट म्हणजे एक प्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवावी अशा प्रकारे चालवलं जात आहे। मी आजही एका मुख्यमंत्र्यांच्या गँगमधल्या एका गुंडाचा फोटो मैं ट्वीट केला है, आज भी किया है। लाल सिंह, कौन है वो लाल सिंह? जरा गृहमंत्री जी को बोलो। और मुख्यमंत्री के कार्यालय में, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन
आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत. पहले तो मैं संजय राउत जी को कहना चाहूँगा कि उनकी मुझे लगता है मानसिक परिस्थिति ठीक नहीं, आज ये सिद्ध हो गया एकदम। मेरे ऊपर कोई भी अपहरण का केस नहीं है और जो भी केसेस हुए हैं मेरे ऊपर, उस समय मैं शाखा प्रमुख था और मेरे पक्ष प्रमुख थे उद्धव साहब ठाकरे, उन्होंने मुझे शाखा प्रमुख बनाया था। आदित्य जी युवा सेना प्रमुख थे जो 2 बार मेरे कार्यक्रम में आए यहाँ पर, और मेरे शाखा प्रमुख के पहले मेरे ऊपर एक भी केस नहीं थे। आज आपने मेरे ऊपर आरोप नहीं लगाया, हर उस शिवसैनिक पे आरोप लगाया है जिसने शिवसेना के लिए केस लिया है। गोळीबार आणि गुंडागर्दीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज आरोपांच्या फैरी झडतायत। अहो, रात्र जागून मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो, तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या जातात। तुमचा पक्ष संपलाय, तुमचा पक्ष संपलाय। माझी शिवसेना आहे तिकडे ते उलटा आणखीन वाढले, फोफावले। 2.5 वर्षात फक्त 2दा मंत्रालयात गेले, त्यामुळे बाकी काम घरातच करून बसून करत होते। त्यामुळे ते एक सिरियल आहे CID आणि क्राईम पेट्रोल, हे बहुधा त्यांनी बघितलेलं असेल। आणि तो कोण जासूस काय आहे त्याचं नाव? करमचंद जासूस। करमचंद जासूस त्यांच्यातला जागा झाला असेल। करमचंद जासूस गाजर खात होता आणि सगळे आरोप गाजराची पुंगीच आहे। फेकूचंद जे आहेत आपले मुख्यमंत्री, बरं का, त्यांना आसपास सगळे असेच करमचंद दिसतात, त्यांच्या बाजूला सगळे करमचंद आहेत। जे तुरुंगात असायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांबरोबर आहे। उद्धव ठाकरे एक सभ्य, सुसंस्कृत, विद्वान, त्यांचं छायाचित्रण कलेमध्ये जागतिक नाव आहे। तुमचं कशात नाव आहे? विचारा ना जाऊन त्या मुख्यमंत्र्यांना, तुम्ही काय अशी कर्तव्यगारी बजावलेली आहे की ज्यांचं नाव आदराने घ्यावं तुमच्या एखाद्या कृतीचं आणि कार्याचं? सांगा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।